पुढच्या रिपोर्टकडे। निवडणुकीच्या जाहीर सुप्रिया केवळ खासदार। शरद पवारांनी अजितदादांना सुनावलं। मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का? ऐकलत? अजित पवारांनी शरद पवारांवर केलेला हा गंभीर आरोप। राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अनेक आरोप केले, मात्र शरद पवारांनी या आरोपांना थेट उत्तर देणं टाळलं। एवढंच नव्हे तर बारामती लोकसभेच्या प्रचार सभेत केलेल्या या गंभीर आरोपालाही बारामतीचं मतदान होईपर्यंत शरद पवारांनी कुठलंही उत्तर दिलं नाही। मात्र अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी शरद पवारांनी अजितदादांना खडे बोल सुनावले। असं मी वाचतो, पण तुम्ही बघा सुप्रियाची चौथी टर्म आहे। पक्षामध्ये सुप्रियाला काय कुठली पोझिशन मिळाली? ती लोकसभेची सदस्य जर सोडली तर दुसरं कुठलंही आमच्या राजकीय पक्षात तिच्याकडे दुसरं कुठलं स्थान नव्हतं। तर 3 वेळेला उपमुख्यमंत्री, त्याच्या आधी मंत्री, त्याच्या आधी राज्यमंत्री, या सगळ्या गोष्टी म्हणजे पॉलिटिकल निर्णय विशेषतः सत्तेचे त्याच्यामध्ये सुप्रिया कुठंच नव्हती आली। बारामती लोकसभेच्या मैदानात दोन्ही पवार आमने सामने उभे ठाकल्यानंतर अजित पवारांनी जाहीर सभांमध्ये आपल्या आरोपांची धार आणखीनच तीव्र केली। आपण साहेबांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आपल्याला संधी मिळाली असती आणि आपल्यावर अन्याय झाला नसता, असा थेट आरोप अजित पवारांनी शरद पवारांवर केला। नेमकं काय म्हटलं अजित पवारांनी, पाहूयात। मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? 2004 मध्ये राष्ट्रवादीनं सर्वात जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही, असा आरोप अजित पवार सातत्यानं करतायत। तर त्यांचे कार्यकर्ते साहेबांनी अन्याय केल्यामुळेच 2004 साली अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, असा आरोप करत असतात। त्यालाही शरद पवारांनी काय उत्तर दिलंय, पाहूयात। मुख्यमंत्री ते कोण चालवणार त्याच्यामध्ये याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं। अजितदादा त्यावेळी इंजिनियर होते। पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादला गेला, त्याला विरोध का केला नाही? उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं कोणी केलं? तिसरा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2004ला सर्वात जास्त जागा निवडून आल्यानंतर सुद्धा इतकी मोठी फळी आपल्याकडे असताना राष्ट्रवादीने संधी का हुकवली? माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे। तोच प्रश्न अजितदादांनी विचारला। त्यामुळे साहेबांनी जाणीवपूर्वक हा संभ्रम निर्माण करणारा युक्तिवाद केलाय। लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले, मात्र पवारांनी प्रतिष्ठेच्या बारामतीच्या लढाईतही त्यांना थेट उत्तर देणं टाळलं। पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा पटच मांडलाय। दादा आणि ताईमध्ये कधीच भेद केला नाही असं सांगत सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवारांनाच नेहमी झुकतं माप दिल्याचा हिशोब पवारांनी मांडला। राजकारणात खरं तर टायमिंगला फार महत्त्व आहे। आता निवडणूक संपतानाच हे सांगून पवारांनी नेमकं कोणतं टायमिंग साधलं याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।